पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत सोलापूरकरांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली। प्रचंड उत्साहात प्रत्येकजण पार्क मैदानाकडे येताना दिसून आलं। अवघं वातावरणच मोदीमय बनलं होतं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यानिमित्त सोलापूर दौऱ्यावर आले होते। अवघ्या 7 ते 8 दिवसात प्रशासनानं तसंच भाजपनं या दौऱ्याची जय्यत तयारी आणि नियोजन केलं होतं। मोदी यांच्या या दौऱ्याबाबत तमाम सोलापूरकरांबरोबरच भाजप नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर खऱ्या अर्थानं स्मार्ट बनलं होतं। दरम्यान बुधवारी सकाळपासूनच प्रत्येकाला मोदी यांच्या आगमनाचे आणि सभेचे वेध लागले होते। सकाळी 8:30 वाजल्यापासूनच प्रत्येकाची पावलं पार्क मैदानाकडे वळू लागली होती। जो तो उत्साहात पार्क मैदानाकडे जात होता। पाहता पाहता गर्दी वाढू लागली। हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते आनंदाने सभास्थळी येत होते। जथ्थेच्या जथ्थे पार्क मैदानाकडे येताना दिसत होते। टप्प्याटप्प्यावर पोलीस बंदोबस्त होता। महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यासाठी वेगळं प्रवेशद्वार ठेवण्यात आलं होतं। प्रत्येकाची कसून तपासणी करूनच आत सोडण्यात येत होतं। अत्यंत कडक सुरक्षा सर्वत्र होती। अनेक मान्यवर सभास्थळी वेळेत येताना दिसून आले। दरम्यान नियोजित वेळेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभास्थळी आगमन झालं। मार्गात ठिकठिकाणी शहरवासियांनी मोदी यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। अवघं वातावरण जणू मोदीमय बनलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला प्रचंड गर्दी होणार हे गृहीत धरून आधीच नियोजन करण्यात आलं होतं। पार्क स्टेडियम बाहेर थांबलेल्या मोदी प्रेमींसाठी खास LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती।